नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे पावभाजी। त्यासाठी मी फ्लावर थोडी कापून घेतलेली आहे, 2-3 बटाटे, हिरवा वाटाणा सोलून घेतला आहे, 2 शिमला मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। सर्व भाज्या मी धुवून कापून आता कुकरमध्ये शिजायला घातलेल्या आहेत। भाज्या शिजेपर्यंत मी आता कांदा आणि टोमॅटो परतून घेणार आहे। कांदा टोमॅटो आपलं परतून झाला आहे, आता मी मिक्सरमध्ये ते बारीक करून घेणार आहे। भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, त्या मी आता रवीने बारीक मॅश करून घेणार आहे। कढईमध्ये आता मी टाकला आहे तेल, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेले, कोथिंबीर, त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून घेतलेली घालणार आहे। आता मी त्यामध्ये हिरवा वाटाणा सोलून घेतलेला घालणार आहे। आता त्यामध्ये टाकला आहे मी पावभाजी मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि सर्व मसाला मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे। मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे मी मसाला परतून घेणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आता त्यामध्ये मी भाज्या मॅश करून घेतलेल्या घालून घेणार आहे। भाज्या टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी टाकणार आहे मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवून भाजी आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे, 10 ते 15 मिनिटे मंद गॅसवरती। तुम्ही बघू शकता, खूप छान पैकी आपली भाजी आज शिजत आहे। सर्व भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेऊन त्यावरती मी झाकण ठेवणार आहे। वरतून आता छान पैकी कोथिंबीर घातलेली आहे मी। आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे, ते आता आपण वाढायला घेऊ। मस्त पैकी पावभाजी तयार झाली आहे।